परमपूज्य माऊलीच्या चरणाजवळ बसलेले परमपूज्य गुरु माऊलीच्या चरणाखाली आपला डावा तळहात ठेवलेला आहे. उजव्या हातात पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे आणि आपण माऊलीच्या आवाज येतोय का इथं? हा. आपण माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. अभिषेक करून माऊलीच्या चरणाचं तीर्थ घेतलेलं आहे. माऊलीच्या चरणाच्या तीर्थानं आमच्या शरीरातले सर्व रोग समूळ नष्ट झालेले आहेत आणि मन शुद्ध वाणी पवित्र झालेले आहे. अप्पाच्या चरणाला विभूती लावून बिल्वपत्र समर्पित केलेला आहे. साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे आणि अप्पाला विनंती केली आहे की आम्हाला शिवयोग शास्त्र सांगा. त्यावेळेस प्रसन्न वदनानं परमपूज्य माऊलीने आमची विनंती स्वीकार केलेली आहे आणि ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण मनात शिवयोग शास्त्र श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथातील शिवतत्व आणि परशिव परब्रह्म जातोय का? येत याचा नव्हता आवाज. विचार करत आहोत. यदातमस्तन्न दिवान रात्रीन सन्न चासत शिव एव केवलम तदक्षरम तस्य वितुर्वरण्य प्रज्ञाच तस्मात् प्रसरता पुराः. या श्लोकाचं आपण चिंतन केलं. साधक सद्गुरुनाथाच्या कृपेने त्याचं अंतकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतकरणाचा शिष्य सद्गुरुनाथाला शरण जातो आणि सद्गुरुनाथ त्याला बोध देतात, तू शिव स्वरूप आहेस. त्यावेळेस तो दिवस रात्री सत असतच्या पलीकडे जातो आणि केवलम या पदामध्ये स्थिर होतो आणि आपण अविनाशी चैतन्य स्वरूप आत्मा आहोत ही प्रज्ञा त्याची जागृत होते. तर तस्मात प्रसरता पुरा म्हणजे आत्मशक्तीच्या विकासाचं हे प्रारूप म्हणजे विश्व आहे. विश्व माझ्या आत्मशक्तीनं विकसित झालेला आहे ही अनुभूती त्याला येते आणि त्याच्या सर्व द्वंद्वाचा विलय होतो. असा द्वंद्वाचा विलय झालेला साधक शिव स्वरूप होतो आणि शिव स्वरूप झाल्यावर त्याच्या आचरणातलं परिवर्तन कसं होतं ते आपण पाहत आहोत. शिव होऊन शिवाची पूजा करावी असं म्हणतात. मग आपण शिव होऊन शिवाची पूजा करतो का? आपण
कितीही हिवाळा असला, हिवाळ्यामध्ये गरम पाण्यानं स्नान करता का थंड पाण्यानं स्नान करता? म्हणजे गरम पाण्याने करतो. हिवाळ्यामध्ये आपण गरम पाण्यानं स्नान करतो का थंड पाण्यानं स्नान करतो? हिवाळ्यात गरम गरम पाणी. पाण्याने करतो. आवाज येतोय? हिवाळ्यात गरम पाण्याने स्नान करतो. थंड पाण्यानं स्नान करतो. हिवाळ्यात विचारलं ना? हां, हिवाळ्यामध्ये हिवाळ्यात. गरम पाणी गरम स्नान करतो. पाण्याने करतो आपण स्नान. गरम लिंगाला मात्र पाण्यानं थंड स्नान. घालतो. लिंगाला पाणी थंड थंड पाणी घालतो. थंड थंड पाणी. आणि एखाद्या दिवशी हीटर लावायचं विसरलं आणि तुम्हाला जर थंड पाण्यानं स्नान करा म्हणलं, तर प्रतिक्रिया काय येईल आपली? प्रतिक्रिया काय येईल? थंड पाण्याने कसं करावं असं म्हणू, परंतु नाविलाजाने करावंही लागेल. करावं लागेल. हो. मग आम्ही लिंगाची पूजा करताना लिंग काही म्हणतो का पाणी थंड आहे, गरम आहे? नाही म्हणत काही. आपण जसं घालू तसं ते घालून घेतं. ओम नमः शिवाय. तसंच म्हणतं. मग आपण दाखवायला छोटी चिपटी करतो. गोल. ती कच्ची असते, पक्की असते. पूर्ण शेकावंच असं काही नसतं. पण ज्यावेळेस नैवेद्य दाखवतो, त्यावेळेस तो देव म्हणतो का हे कच्चं आहे, पक्कं आहे? नाही, काहीच म्हणत नाही. देव जसं असं तसं स्वीकारतो. स्वीकारतो. मग ही देवाची पूजा करणाऱ्याला जर ताटामध्ये कच्ची चपाती दिली, तर त्याची प्रतिक्रिया काय येईल? तो म्हणणारच, चपाती कच्ची आहे. भाजीला एखाद्या वेळेस मीठ कमी असलं, हो, ते पण एखाद्या वेळेस बोलून चुकून दाखवतो. ते पण बोलून दाखवतो. मग आपला देव कसा आहे? थंड पाणी घातलं तर थंड पाणी घातलं म्हणत नाही. एवढा हिवाळा आहे रे, आपण गरम पाण्याने अंघोळ केलास आणि माझ्यावर थंड पाणी घालतोस, असं म्हणतो का आपला देव? नाही म्हणत, कधीच म्हणत नाही. कधीच म्हणत नाही. नैवेद्य जसा दाखवला तसा खातो. वाळलेला बेल मिळत नसल्यावर आपण वाळलेला बेल चुरा करून त्या लिंगाला अर्पण करतो. त्यावेळेस आपला शिव म्हणतो का, मला तू ताजा बेल आणला नाहीस? नाही म्हणत तसं पण. काहीच म्हणत नाही. मग आपल्याला हा देव काय शिकवतो गळ्यातला लिंग? की जसं असेल देव तसं स्वीकारायला. देव व्हायचं असेल, शिव व्हायचं असेल, तर सर्व आनंदानं स्वीकारलं पाहिजे. अभिषेक करताना थंड पाणी घातलं, देव काही म्हणत नाही. वाळल्याला बिल्वपत्र वाहिलं, देव काही म्हणत नाही. कच्चा पक्का नैवेद्य दाखवला, देव काही म्हणत नाही. मग यामधून शिव होऊन शिवाची पूजा करावी असं म्हटलं जातं. शिवाभिधम परब्रह्म जग निर्मातुमिच्छया स्वरूपमाददे किंचित सुख स्फूर्ती विजृंभितम. शिवाभिधम हे पद सांगतं, शिव आणि आपण वेगळे नाही, आपण अभिन्न आहोत, आपण भिन्न नाही. मग शिवाची पूजा करणारा त्याच्या जीवनामध्ये सहजता आली पाहिजे. एखाद्या वेळेस पाणी गरम मिळेल, एखाद्या वेळेस थंड मिळेल.
तया भुकीची या तोंडा मिळो भांडा संतुष्ट योगी तुक दुःख न धरी अंगी. आमचा श्यामा सांगतो कधी पक्का येतील, कधी भूक लागल्यानं कोंडा मिळेल, कोंड्याची भाकरी आणि कधी मांडा आहे. हा भगवंताचा आहे. आम्ही संतुष्ट राहून तो प्रसाद घेतला पाहिजे. जेवायला बसल्यावर आपल्याला ही अनुभूती येते का? संतुष्ट होऊन आम्ही प्रसाद घेतो का? कधी मीठ कमी असेल, कधी जास्त असेल, कधी कच्च राहील, कधी पक्क राहील, कधी आमरस, कधी आंबट आंबे येतील, कधी गोड आंबे येतील. त्यावेळेस ते रस जेवताना आपली प्रतिक्रिया काय असते? आपली प्रतिक्रिया काय असते? काय आवाज येत नाहीये बरोबर. ओम नमः शिवाय. सर्वांना आवाज येतोय चांगला? सर्वांना शिवराजांना तुमचं कॅमेरा बंद करा. भाऊ कॅमेरा बंद करा तुमचा. कॅमेरावर बोट ठेवा. येतोय आवाज? आत्ता आला, आत्ता आला. आवाज येतोय का? होय, आत्ता आला. इतका वेळ येत नव्हता. आवाज येतोय का अजून प्रॉब्लेम आहे? येतोय आता, येतोय भाऊ, येतोय. आता आपल्याला सगळं स्वीकारायचं आहे. शिव होऊन शिवाची पूजा करायचं म्हणजे रेंज आली त्याची इच्छा, रेंज गेली त्याची इच्छा. कारण आपण ठरवलेलं आहे. तोची शिवभक्त शिवाही अंकित. पुढं काय? जीव हे शिवभक्त शिवत्व, जीव शिवाशी हे शिवत्व केले जेणे. जीव हे शिवत्व केले जेणे. आमच्या आजीनं, कावेरी आजीनं जीव हे शिवत्व केलेलं आहे. त्या जीव हे शिवत्व केलेलं आहे. बोलता येईल आजच्या आणि लिंक वर. जीव हे शिवत्व केलेलं आहे आजीनं. आपल्या 92-93 वर्षाच्या आयुष्यामध्ये कृपा या देह आप्पाची. कालामध्ये कृपा आहे आप्पाची आमची. आजीवर आप्पाची खूप कृपा आहे. 93 वर्षाच्या व्यक्तीला त्याचा देह 93 वर्षाचा झाल्यानंतर
त्याला कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही आणि तोंडाला देवाचं नाव येत नाही. पण या आजी पहाटे 4:30 वाजल्यापासून 4:30 वाजता त्या पाठात जॉईन होतात, परमर्श श्रवण करतात, पुन्हा शिवयोग शास्त्राचा पाठ श्रवण करतात, पुन्हा दिवसभर त्या शिवचिंतनात असतात. आणि शिवभक्त कुणाला म्हणतात संत? तोची शिवभक्त शिवाशी अंकित, जीव ही शिवत्व केले ज्याने. ज्यानं जीव ही शिवत्व केलं आहे, माझा शिव जसा आहे तसाच मी राहीन, तैशीची राहीन सर्व काळ. तर आपला देव प्रत्येक अवस्थेमध्ये शांत असतो. लिंग कसा आहे? शांत आहे. कुठलीही परिस्थिती येऊ, कशीही परिस्थिती येऊ, लिंगरूपी चैतन्य शांत आहे. लिंग काही बडबड करतो का? लिंग कसा आहे? शांत आहे. लिंग काय आहे? आमच्या चैतन्याचं प्रतीक आहे. आणि त्याची पूजा करणारे आम्ही कसं असलं पाहिजे? शांत असलं पाहिजे. ईश्वर कसा आहे? शुद्ध आहे. आम्ही कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. ईश्वर कसा आहे? पवित्र आहे. आमचं आचरण कसं असलं पाहिजे? पवित्र असलं पाहिजे. ईश्वराचं नाव घेतल्या घेतल्या मनाला काय वाटतो? आनंद वाटतो. मग आपलं नाव घेतल्या घेतल्या पुढच्या माणसाला काय वाटलं पाहिजे? काय वाटलं पाहिजे? आपलं नाव घेतल्या घेतल्या पुढच्या माणसाला काय वाटलं पाहिजे? आनंद वाटला पाहिजे. आनंद वाटला पाहिजे. आपलं आचरण तसं असलं पाहिजे. शिवपूजा करणाऱ्या माणसाचं आचरण तसं असलं पाहिजे. कशाला घेतलं हो सकाळ सकाळ त्या माणसाचं नाव, दिवस खराब, असं जर म्हटलं तर आपली लिंग पूजा करून काही उपयोग आहे का? ते होणार नाही. काही होणार नाही. कारण आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे, आपलं बोलणं शुद्ध असलं पाहिजे, आपलं वागणं शुद्ध असलं पाहिजे, आपल्या हातानं झालेलं कार्य शुद्ध झालेलं पाहिजे, तर ती आमची शिवपूजा होईल. शिवपूजा करण्यासाठी पहिली अट इथं टाकलेली आहे या श्लोकामध्ये, शिवाभीतम. शिवाभीतम म्हणजे जसा शिव आहे तसाच जीव, शिवाचे सर्व गुण त्या जीवामध्ये आले पाहिजेत, तर त्या जीवाकडून शिवपूजा की. आणि ती पूजा करता करता जीवच काय होतो? जीव काय होतो? ती पूजा शिव करता होतो. करता शिव होतो. जय गुरुदेव. शिव हो. मग तोची शिवभक्त शिवाशी अंकित, जीव हे शिवत्व केले जेणे. हा श्लोक आपल्याला काय सांगतो? ही ओवी ही संताचा अभंगातलं आपल्याला काय सांगत? आपल्याला काय सांगत? तोची जीव शिवभक्त जीव शिवाशी. हा. आणखी
जीवाला शिवरूप केले, शिवत्व दिलं. येते का? बरोबर आहे, बघा बाबा आठवलं. काही बरोबर आहे आजी, बरोबर आहे. जीवाचं जीव पण केलं पाहिजे. जीवाचं जीव पण म्हणजे काय? मी देह आहे, हे जीवाचं जीव पण आहे. हे घर माझं आहे आणि घरातली 4 माणसं माझी आहेत, हे जीवाचं जीव पण आहे. शिवाचं शिव पण काय आहे? हे विश्व माझं आहे, विश्वातले सर्व माणसं माझे आहेत. ही भावना म्हणजे काय? जीवाचं शिवत्व करणं. आपण जीवत्वात आहोत का शिवत्वात आहोत? आज कुठे आहोत आम्ही? स्वतःकडे पहा. कुठे आहोत आम्ही? जीवत्वात आहोत. जीवत्वात आहोत. जोपर्यंत म्हणतो की हे 4 भिंतीचं घर माझं आहे, या हाडा मासाचा पंच महाभूताचा देहात राहणारा मी जीव आहे, तोपर्यंत आमच्यात जीवत्व आहे. या जीवत्वाला शिवत्व करायचं असेल तर मी सर्व व्यापक चैतन्य स्वरूप आत्मा आहे. जितके प्राणी मात्र आहेत ते सर्व देह माझे आहेत. हे अनंत ब्रह्मांड, या अनंत ब्रह्मांडामधल्या कण कणामध्ये व्यापलेला आहे मी आहे. हे विश्व माझे घर आहे. विश्वची माझे घर, विश्वची ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही अनुभूती ज्यांनी घेतली त्यांनी जीवाचं काय केलं? शिवत्व केलं. अनुभूती ज्यांनी घेतली त्यांनी जीवाचं काय केलं? शिवत्व केलं. ज्या संत जीव हे शिवत्व केलेल्या संत म्हणतात, विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हा माऊलीचा अनुभव आहे. ते आपल्या एका देहापुरतं मर्यादेतून, नियती कंचुकातून, काल कंचुकातून, विद्या कंचुकातून, राग कंचुकातून आणि कला कंचुकातून बाहेर निघाले आणि व्यापक सदाशिव तत्वामध्ये प्रविष्ट झाले. सदाशिव कैसा आहे? पाठ आहे का अभंग? सदाशिव कैसा आहे? जैसा महद. सदाशिव कसा आहे म्हणतात संत? सदाशिव कसा आहे म्हणतात संत? आकाशासारखा व्यापक आहे. महद आकाशासारखा सदाशिव आहे. सदाशिव कैसा आहे? महद आकाश पाहे, जैसे घटी मटी गगन, तैसे राहील व्यापून. जसं घटामध्ये मठामध्ये आकाश आहे, तस हे शिव तत्व, आमचं आत्मतत्व या विश्वामध्ये व्यापून आहे. ही जाणीव आमच्यात येणे म्हणजे जीवाचं शिवत्व करणे. जीवाचं शिवत्व करणे म्हणजे आला भाव लक्षात?
जीव हे शिवत्व करणं म्हणजे भाव लक्षात आला का? येतोय का आवाज? आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. हो, आवाज येते. येतोय. तर जीव ही शिवत्व करणं म्हणजे या देहाच्या मर्यादेतून बाहेर पडणं. देहाच्या मर्यादेतून बाहेर पडायचं म्हणजे कशातून बाहेर पडावं लागेल आपल्याला? कशातून बाहेर पडावं लागेल? देहाला मर्यादा कोणी घातली? व्यापक आपल्या स्वरूपाला मर्यादा कोणी घातली? स्वार्थाने. जय गुरुदेव. स्वार्थाने घातली. स्वार्थाने आम्हाला स्वार्थ कशात शिरला हो आमच्या? स्वार्थ कशात शिरला? सांगता येईल स्वार्थ कशात शिरला? शरीर व्यवहारामध्ये. मायेमध्ये जी शुद्ध माया आहे, जी शिवाची शुद्ध शक्ती आहे, ती शक्ती मलिन कशानं झाली? ती शुद्ध माया ओम नमः शिवाय. स्वार्थाने. ओम. स्वार्थाने झाली. स्वार्थाने ती शक्ती मलिन झाली. मलिन झाल्याबरोबर तिच्या सोबत काय आले हो? तिच्या सोबत काय आले? जय गुरुदेव. कंचुक. 5 कंचुक तिची लेकरं आले. त्या लेकराने आम्हाला कसं मर्यादित केलं? पहिलं कंचुक आलं कला कंचुक. ते कला कंचुक काय? मी सर्व व्यापक चैतन्य स्वरूप आहे आणि हे विश्व माझ्या शक्तीनं निर्माण झालेलं आहे. या विश्वाचा मी कर्ता आहे. हा भाव आमचा संकोचित झाला आणि आम्ही काय म्हणू लागलो? मी अल्पकर्ता आहे. मी या देहात मर्यादित आहे. मी या 2 हातानं करणार किती? माझी 5 एकर शेती, माझं उत्पन्न किती? या घरातला मी करता, घरातले 10 माणसं माझ्यावर अवलंबून, मी एकटा काम करणार, खाणार माणसं, कसं व्हायचं माझं? या चिंतेत येतो आणि सर्व करता असून स्वतःला काय म्हणतो? कलाकंचुकात येऊन स्वतःला काय म्हणतो? विश्वाचा कर्ता असलेला परमात्मा या कलाकंचुकानं मायेत स्वार्थ शिरल्यामुळं मर्यादित झाला आणि काय म्हणू लागला? अल्प करता. मी अल्पकर्ता आहे. या घराचा कर्ता माणूस आहे. मला काही झालं तर या घराचं कसं होईल? बायकोचं कसं होईल? लेकराचं कसं होईल? हे काय भावना ठेवून म्हणू लागला? मी देह आहे या भावनेत आला आणि या देहाच्या संबंधित 4 लोक माझे आहेत आणि 4 लोकांची जबाबदारी माझी आहे. असं हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? याला ज्ञान म्हणावं का अज्ञान म्हणावं? ज्ञान. अज्ञान म्हणावं. अज्ञान. अज्ञान. हे अज्ञान कसं आहे? गुरुस्तवन करताना म्हणतो बघा तुम्ही, श्लोक म्हणता का नाही अज्ञानाचा? अज्ञान कसं आहे? अंधारासारखा आहे. अंधारासा. मूल आहे. अज्ञान तिमिर अंधश्य. हे अज्ञान त्रिगुण अंधकार, हे अंधकार आहे. आत्मा शिव आहे. शिव शांत आहे. शिव सर्व करता आहे. शिव शुद्ध आहे. शिव निर्मल आहे. शिव पवित्र आहे. शिव आनंद स्वरूप आहे. शिव सर्व करता आहे.
हा विसर कशामुळे पडला? तर आमची जी शुद्ध शक्ती आहे, जी आमच्यापासून वेगळी नाही, ती कोण आहे? माया. ती शुद्ध माया. तिच्यामध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो त्यावेळेस तिचे 5 लेकरं येतात. 5 लेकरामधलं पहिलं लेकरू कोणतं आहे? सगळ्यात मोठा भाऊ कोणता आहे? कला. जय गुरुदेव. कला. ते विश्व हे माझं घर म्हणणार काय म्हणतं ते कला कंचुक आलं की काय म्हणतं? माझ्या पुरताच मी. या 3.5 हाताच्या देहात राहणारा मी आणि 4 भिंतीत माझं विश्व आहे. आणि हे 4 भिंती बांधणारा मी, बरोबर? हे 4 भिंती बांधणारा मी. पण 4 भिंतीचं एक घर बांधून आम्ही समाधान आहोत का? आहोत का? का आणखीन बांधायची इच्छा आहे? आम्ही समाधान आहोत का 4 भिंतीचं एक घर बांधून? नाही. नाही नाही. काय इच्छा आमची? अजून बांधायची इच्छा आहे. अजून आणखीन एक बिल्डिंग झाली पाहिजे, शेतात फार्म हाऊस झालं पाहिजे, पाहिजे पाहिजे पाहिजे, आणखीन पाहिजे. कारण स्वतःला आम्ही अल्पकर्ता मानलेला आहे. हे अनंत नद्या, अनंत सागर, हे सूर्य, हे चंद्र, हे तारामंडळ, ही पृथ्वी सारखे अनंत गोल, अनंत सूर्य, हे माझं शिव चैतन्याचं विकसित स्वरूप आहे. माझ्या आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थितः. आत्मशक्तीच्या विकासानं शिव विश्वरूप झाला. सद्गुरुनाथ सांगतात, तू शिव आहेस, तुझ्या शक्तीनं तू विश्वरूप झालास. तूच तुझ्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, तुझ्या सत्तेनं चंद्र शीतलता प्रदान करत, तुझ्या सत्तेनं पृथ्वी परिभ्रमण करते, तुझ्या सत्तेनं फुलामध्ये सुगंध आहे, तुझ्या सत्तेनं जळामध्ये रस आहे. सर्व काही तूच आहेस, तुझ्याशिवाय दुसरी व्यक्ती वस्तू नाही. अनंत ब्रह्मांडाचा निर्माता तू आहेस. पण मायेमध्ये स्वार्थ शिरला आणि स्वतःला आम्ही अल्पकर्ता मानू लागलो. पुढं मायेचं दुसरं लेकरू कोणतं आहे? मायेचं दुसरं लेकरू कोणतं आहे? विद्या कंचुक. विद्या कंचुक. आम्ही शिव म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, आत्मा म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे याची अनुभूती येते का नाही तुम्हाला? आत्मा ज्ञान स्वरूप आहे याची अनुभूती तुम्हाला येते का? हो येते. कसं येते सांगता येईल तुम्हाला? मी ज्ञान स्वरूप आहे, मला बाह्य प्रकाशाची आवश्यकता नाही, ही अनुभूती येते का? हो येते. कसं येते सांगता येईल? कारण वीरशैव तत्वज्ञान विज्ञानावर आधारित आहे. येथे अंधश्रद्धेला कसलीही जागा नाही. परमपूज्य माऊली म्हणायचे, बाप जिवंत आहे तर दाखव, मेला आहे तर श्राद्ध कर. तर तुम्ही म्हणाल, मी चैतन्य स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, याची तुम्हाला अनुभूती येते का? येत असेल तर कशी येते सांगता आली पाहिजे. घरामध्ये एकटा असताना जर कोणी विचारलं की मध्ये कोण आहे, तर त्यावेळेस आपण मी म्हणतो. अंधार असेल तरी पण मी म्हणजे स्वप्न पाहत असताना पण आपण ते पाहतो. मध्ये कोणत्या वेगळ्या प्रकाशाची गरज नाही किंवा वेगळ्या त्याची गरज नाही. मीला जाणण्यासाठी स्वतः जाणत असतो.
स्वप्नामध्ये कुठलंही सूर्य नसतो, चंद्र नसतो. तुमच्या आत्मशक्तीनं तिथं स्वप्न सृष्टी झालेली असते. तिथं सूर्य तुम्हीच होता, चंद्र तुम्हीच होता, अरण्य तुम्हीच होता, त्या जंगलामधला वाघ तुम्हीच होता आणि त्या वाघाला भिवून पळणारे तुम्हीच होता आणि या सर्व दृश्याला पाहणारे तुम्हीच होता. ही अनुभूती येते का नाही स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये वाघ मागे लागलेला आहे. तो वाघ कोण? आणि वाघाला भिवून पळणार कोण? त्या स्वप्नात झालेलं जंगल कोण? कोण आहे ते? मीच आहे. मीच आहे. त्रिलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. त्या स्वप्नामधली सृष्टी कोणी निर्माण केली? कोणी निर्माण केली? जय गुरुदेव. मी स्वतः आपणच. स्वतः आपण निर्माण केली. त्या स्वप्नातला वाघ आपणच झालो, नाग आपणच झालो, भिवून पळणारे आपणच झालो. त्या स्वप्नातला राजवाडा आपणच झालो. स्वप्नातला सूर्य चंद्र तारे सर्व आपणच झालो. आणि हे स्वप्न मी पाहिलं असं जागेपणी कळालं कुणाला? आपणालाच कळालं. आपल्याला कळालं. हे कळण्यासाठी काही दुसरं कोणी सांगावं लागलं का तुम्हाला? सांगावं लागायची गरज नाही, कारण तुम्ही स्वतः ज्ञान स्वरूप आहात. या ज्ञान स्वरूपाची अनुभूती येते. तुम्हाला गाढ झोप लागलेली आहे. त्या खोलीमध्ये खटखट आवाज केलं. एखाद्या नवीन पाहुण्याच्या घरी गेलात आणि तिथं तुम्ही खोलीमध्ये थकून गेलात, विश्रांती घेत आहात आणि गाढ झोप लागली आणि त्या घरची माऊली आली, दारावर ठोठावलं आणि विचारलं, इथं कोण झोपलं आहे? त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल? खडबडून जागे होऊन काय म्हणाल? पहिला शब्द काय निघेल? पहिला शब्द काय निघेल? शब्द स्वतःच नाव. कोण आहे म्हणल्या काय निघेल? मीच आहे. मीच आहे. मी आहे म्हणल्यावर मग तुम्ही त्या पाहुण्याच्या घरी असतात, त्यांना लक्षात येतं हे आपले पाहुण्यातलाच एक माणूस आहे आणि इथं विश्रांती घेत आहे. ही जाणीव, मी आहे हे ज्ञान असण्यासाठी कोणत्याही प्रकाशाची आम्हाला गरज नाही. जेवत आहात तुम्ही आणि जेवताना ताटातला घास घेतलेला आहे आणि अचानक लाईट गेली. लाईट गेल्यावर तुम्हाला ताट दिसेल का हो? ताट दिसेल का? नाही दिसत. ताट दिसणार नाही. मग तो घास नाकात जाईल का तोंडात जाईल? अंधार तर आहे, एक बाहेरलं ताट दिसत नाही. मग तो घास कुठं जाईल? तोंडातच जात. घास नाकात जाईल का तोंडात जाईल? बरोबर तोंडातच जाते महाराज. बराबर तोंडातच जातो. का जातो? ताट तर दिसत नाही. मग तोंड का दिसतं तुम्हाला? आत्म्याचा ते आपल्या प्रकाश शरीराचा एक भाग आहे. आत्म्याच्या प्रकाशानं तुम्हाला प्रकाश ज्ञान आहे. स्वयंप्रकाशित आहात तुम्ही. तुम्हाला जाणीव आहे या शरीरात राहणारा मी आहे आणि हे हातही माझा आहे आणि हे मुखही माझं आहे. त्या हाताला आणि मुखाला कोणी प्रकाशित केलं? त्या हाताला आत्म्याने प्रकाशित केलं. म्हणजे तुम्ही कसे आहात? स्वयंप्रकाशित आहात. तुम्ही ज्ञान स्वरूप आहात. इथं तुझं तोंड आहे बाळा आणि हे तुझा हात आहे, तू घास घाल असं बाहेरल्या माणसानं सांगावं लागतं का? नाही.
हे तुमचं चित स्वरूप आहे. आपण जे सत म्हणतो, झोपेतून उठवलं मी आहे, हे कोणतं स्वरूप तुमचं? सत स्वरूप. झोपेतही जाणीव आहे, जागेपणी जाणीव आहे, स्वप्नातही जाणीव आहे. तिन्ही काळातली जाणीव म्हणजे सतस्वरूप. आणि हातातला घास हे माझ्याच अंशात, माझाच हात आहे आणि मुख ही माझं आहे. या दोन्हीला प्रकाशित करणारं चैतन्य मी आहे. हा प्रकाश, हा स्वयंप्रकाश म्हणजे आपण कसे आहोत? कोणतं स्वरूप आहे आपलं? ज्ञान स्वरूप आहोत, चित स्वरूप आहोत, ज्ञान स्वरूप आहोत. पण आपलं स्वरूप विद्याकंचुकानं विसरलं. जिथून सर्व शास्त्र निर्माण झाले, शास्त्र कुठून निर्माण झाले? आपल्या आत्मतत्वापासून. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 28 आगम, याचा उगम कुठून आहे? तर आमच्या स्वरूपातून झाला. आम्ही ज्ञान स्वरूप आहोत. सर्व शास्त्र आमच्यातून उत्पन्न झाला. सर्व शास्त्र आमच्या स्वरूपाची महिमा गातात. सर्व शास्त्र कोणाची महिमा गात आहेत? कोणाची महिमा गात आहेत सर्व शास्त्र? आ- सर्व आत- आत्म्याचीच गुण गातात. आत्म्याची गुण गातात. म्हणजे कोणाची गुण गातात? शिव परमात्म्याचे, शिवाचे. आपले स्वतःचे, माझे गुण गातात. मी चैतन्य स्वरूप आहे. ही कथा कैलासात बसलेल्या महादेवाची नाही, तर हृदयात बसलेल्या चैतन्य स्वरूप शिवाची कथा आहे. ही कथा आपली आहे. समजून घ्या आपण कोण आहोत. स्वतःकडे पहा. सावधान होई, सावधान मना. मना सावध हो, विचार कर मी कोण आहे. तर ही विद्या कंचुक आपल्याला अल्पज्ञ करत. मला जाणून घ्यायचं आहे, मला हे जाणायचं आहे, मला वेद जाणायचे आहेत, मला 6 शास्त्र जाणायचे आहेत, मला 18 पुराण जाणायचे आहेत, मला शिवागम जाणायचे आहेत. हे आपण विद्या कंचुकात आलो आणि आपण ज्ञान स्वरूप आहोत हे विसरलो. म्हणून मला हे ग्रंथ वाचायचा आहे, मला तो ग्रंथ वाचायचा आहे, मला आणखीन ऐकायचं आहे, मला आणखीन जाणून घ्यायचे आहे. ही इच्छा आम्हाला कोण मर्यादित करतं? कोण मर्यादित करतं? आम्हाला अल्पज्ञ कोण करतं? आम्हाला अल्पज्ञ कोण करतं? नाही हो. अपरमाया. कोणतं कंचुक आम्हाला अल्पज्ञ करतं? मायेचं दुसरं लेकरू कोणतं आहे? विद्या. लक्षात ठेवा, हे माय लेकर खतरनाक आहेत. त्या आईमध्ये ज्यावेळेस शुद्ध असलेल्या आईमध्ये स्वार्थ शिरतो, स्वार्थ शिरला की तिथं काय होतो? अनर्थ होतो. आई ज्यावेळेस शुद्ध असते, तिचा विचार शुद्ध असतो, त्यावेळेस तिला मुलगा मुलगी समान वाटतात. पण तिच्यामध्ये स्वार्थ शिरतो. मुलगी काय हो, परक्या घरी जाणार आहे आणि मुलगा माझा घरी राहणार आहे. मुलाला कपडे घेताना भारीचे कपडे घेते, मुलीला कपडे घेताना हलके कपडे घेते. त्यावेळेस ती आई काय असते? परामाया होते का अपरामाया होते? अपरमाया होते. अपरामाया होते. तिचं मी ज्ञान स्वरूप आहे हे संकोचित होते ती आई. ज्यावेळेस आईला 2 मुली होतात आणि 3रा मुलगा पाहिजे वाटतं,
त्यावेळेस त्या मुलीमध्ये आणि मुलामध्ये तिला भेद दिसतो आणि ती आई सोनोग्राफी केंद्रावर जाते. त्यावेळेस तिचा विचार काय असतो? काय असतो तिचा विचार? जी आई जन्म देणारी आहे तिच्या हातून कोणतं कृत्य घडतं? गर्भामध्ये जर सोनोग्राफी मध्ये मूल आहे असं जर 4थ्या महिन्यात डिटेक्ट झालं तर ती आई काय करते? शासनानं बंदी घातलेली आहे, तरीही स्वार्थी डॉक्टर मंडळी हजारो रुपये घेऊन, लाखो रुपये घेऊन गर्भ निदान करतात आणि त्या आई वडिलाला सांगतात आणि भ्रूण हत्येला प्रवृत्त करतात. भ्रूण हत्या हे सर्वात मोठं पाप आहे आणि ते पाप आमच्याकडून घडत असलं तर आमची लिंगपूजा होईल का? होईल का लिंगपूजा? होईल का? आवाज येतोय का? हे आजचं वास्तव आहे का नाही आमचं? बरोबर आहे, वास्तव आहे. आजचं वास्तव आहे. आम्ही तुळजाभवानीला जातो, वैष्णव देवीला जातो, दिवस दिवस रांग लावून थांबतो, पण ती जगदंबा ज्यावेळेस आमच्या पोटी जन्माला घ्यायला येते त्यावेळेस आम्ही सोनोग्राफी केंद्रावर जाऊन गर्भपात करून घेतो. तिचा गर्भातच गळा घोटतो. मग आम्ही आईचे भक्त आहोत का? आहे, आहोत का? आहे. आम्ही भक्त आहोत का ढोंगी आहोत? काय आहोत आम्ही? ढोंगी आहोत. अण्णा बसवण्णा एका वचनात म्हणतात, दगडाच्या नागाला दूध पाजतात आणि खरा नाग जर घरी आला तर काठी घेऊन मागे लागतात. हे वास्तव आहे का नाही? नागपंचमीला तुम्ही दगडाच्या नागाला दूध पाजता की नाही? पास्ता, बरोबर. आणि घरी जर नाग आला तर हे लई नागपंचमीला मला दूध पाजू लागले, या भक्ताच्या मी घरी जातो म्हणला नागराजानं, तर काय कराल तुम्ही? मारता काठीने. काठीने मारणार, त्याची हत्या करणार. मग हे तुमचं काय झालं? ज्ञान झालं का अज्ञान झालं? अज्ञान झालं, अज्ञान. कारण शिव तत्वज्ञान सांगतं, सर्व नागही तुम्हीच आहात, वाघही तुम्हीच आहात, सर्वामधलं चैतन्य तुम्हीच आहात. मन्मथ माऊलीचा फोटो बघितला आहे का तुम्ही? हो. फोटो मध्ये काय दिसतं हो? अरण्य. त्या वाघ, अरण्यामध्ये माऊली बसलेले आहेत आणि माऊलीची दृष्टी काय झालेली आहे? जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे. माऊलीची दृष्टी शिवरूप झालेली आहे. नागात मी आहे, वाघात मी आहे. त्या माऊलीच्या फोटोच्या बाजूला वाघ बसलेला आहे, गाय बसलेली आहे, साप आहे, उंदीर आहे. आणि माऊलीची शक्ती की या सर्वांमध्ये चैतन्य रूपानं मीच आहे. ते श्वापदे कसे झाले? वाघानं जर गायला बघितलं तर काय करल? ये माय गो माता आहेस म्हणून पाया पडेल का वाघ? सांगा बर. म्हणणार नाही. काय करील वाघ? तिची शिकार करील. शिकार करील. सापाला जर उंदीर दिसला तर काय करील? त्याची शिकार करील. शिकार करील. पण माऊलीच्या फोटोतले सगळे कसे आहेत? निर्वैर येत, निर्वैर वैर निर्वैर श्वापदे समदृष्टीने न्याहाळी. माऊली शिवतत्वात विराजमान असल्यामुळं ते प्राणीही आपला वैरभाव विसरले
आणि त्या शिव तत्वात तल्लीन झाले आणि त्या शांत स्वरूपाची माऊलीच्या चरणाजवळ अनुभूती घेऊ लागले. माऊलीनी शिवपूजा कशी केली आधी करून दाखवली आणि पुन्हा आम्हाला सांगितली. तर आम्हाला शिव होऊन शिवपूजा करायची आहे. आज या नेटच्या प्रॉब्लेम मुळे थोडी विसंगती आली. सर्व काही त्या भगवंताची इच्छा आहे. जे आलं ते आपल्याला स्वीकारायचं आहे. कारण आमचा देव कुरकुर न करता तुम्ही थंड पाण्यानं अभिषेक केला तर थंड पाण्यानं करून घेतो. कधी आता उन्हाळ्यामध्ये पाणी कसं पिता हो? उन्हाळ्यात पाणी कसं पिता? थंड. कशातलं पिता पाणी? माठातलं. माठातलं, फ्रीज मधलं पिता. लिंग पूजेसाठी सकाळी भरून ठेवलेली तुमचं पाणी सुटलं त्यावेळेस किंवा नळाला आलं त्यावेळेस तुम्ही स्नान करून कळशी भरून ठेवता. ते उन्हानं पाणी पूजेपर्यंत कसं होईल हो दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत? आता शहरामध्ये नळाला पाणी येतं, पहाटे उठून लिंग पूजा करायची. त्या कळशीतलं गरम पाणी गरम होते. गरम होतं. आजचं पाणी काही आड राहिलं नाहीत, काही नाहीत. लाईट नसली तर आपल्याला एखादी कळशी लाईट असेल त्यावेळेस भरून ठेवावं लागते, कारण दुसऱ्या दिवशी पूजेला हापशेही राहिले नाहीत आता. मग ते पाणी कसं होईल पूजेचं? कसं होईल? गरम होईल. गरम होते. गरम पाण्यानं तुम्ही लिंगाला अभिषेक करता त्यावेळेस लिंग म्हणतं का आपण म्हणजे माठातलं पाणी पिऊ लागलेस, फ्रीज मधलं पिऊ लागलेस आणि मला म्हणजे गरम घालू लागलेस म्हणतं का? लिंग म्हणतं का गरम पाणी घालत आहेस म्हणून? म्हणत नाही. नाही म्हणत. म्हणत तस आमच्या जीवनामध्ये ही रेंज आली, देवा तुझी इच्छा. टेलिग्राम वर पाठ झाला, तुझी इच्छा. गुगल मीट वर पाठ झाला, तुझी इच्छा. झोपायला गादी मिळाली, तुझी इच्छा. झोपायला चटई मिळाली, तुझी इच्छा. जेवायला पंचपक्वान मिळाली, तुझी इच्छा. चटणी भाकरी मिळाली, तुझी इच्छा. कार मध्ये बसून फिरवलास, तुझी इच्छा. पायी चलत फिरवलास, तुझी इच्छा. सर्व तुझ्या कृपे देवा मी निश्चिंत आहे या भावनेत राहिलं पाहिजे आणि शिव होऊन शिवाची पूजा केली पाहिजे. शिवाभीतम हे पद आपल्याला या श्लोकातलं, शिव आणि तुम्ही वेगळे नाहीत, तुम्ही न शिव एकच आहात. त्या शिवाची पूजा करायची असेल तर शिव होऊन तुम्हाला शिवाची पूजा करावी लागेल. हे शिवाभीतम पद आपल्याला शिकवतं. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मनमत शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी. संत शिरोमणी शिवयोगी मनम स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. पार्वती पतेश्वर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.